या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत सरफेस टेन्शन. ओके, सरफेस टेन्शन काय असतं हे आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचं आहे की आपण सरफेस टेन्शनवरती सगळ्या आपण गोष्टी बघणार आहोत. तर व्हॉट इज द सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन काय असतं तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी डेफिनेशन दिलेलं आहे सरफेस टेन्शनची काय असतं ते. सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड इज द प्रॉपर्टी is the property by which a fluid is enabled to resist टेन्साईल स्ट्रेस. ओके, तर काय सरफेस टेन्शन ही अशी प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामुळे जो फ्लूइड असतो फ्लूइड काय इनेबल्ड टू रेजिस्टर टेन्साईल स्ट्रेस, तो टेन्साईल स्ट्रेसला काय करू शकतो तो रेजिस्ट करू शकतो. नंतर सरफेस टेन्शन इज ड्यू टू कोहेजन. ओके, दोन प्रकारचे फोर्स असतात, एक कोहेजन असतं आणि एक काय असतं ॲडेजन असतं. त्याच्यापैकी जो कोहेजन असतो तो आपल्याला फोर्स बघायचा आहे. सो इट इज ड्यू टू द कोहेजन बिटवीन द मॉलिक्युल्स ॲट द सरफेस ऑफ अ लिक्विड. ओके, तर हा जो सरफेस टेन्शन ऍक्ट होतं हा कशामुळे ऍक्ट होतं तर कोहेजिव्ह या फोर्समुळे. नंतर सरफेस टेन्शन कशाने डिनोट करतात? यस, तर सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय द सिग्मा. कशाने डिनोट करतात ते तर सिग्माना. नंतर सरफेस टेन्शन युनिट काय आहे? ओके, तर सरफेस टेन्शन युनिट जे आहे हे काय आहे तर न्यूटन पर मीटर. ओके, न्यूटन पर मीटर. आता आपल्याला सरफेस टेन्शन कशा प्रकारे ऍक्ट होतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर फर्स्ट आपण थेरी या ठिकाणी वाचून घेऊ जस्ट, आणि पुढच्या स्लाइड मध्ये आपण या ठिकाणी याच्याला एक्सप्लेनेशन बघू. All liquid molecules have tendency to attract each other. A liquid molecule on the interior of the liquid body has other molecules on all of its side, so that the force of attraction are in equilibrium, and the molecule is equally attracted in all sides as a molecule at a point as shown the फिगर. ठीक आहे, ते थोडंसं वाचून घ्या प्रॉपरली रीड मध्ये. आता याचं आपण एक्सप्लेनेशन किंवा कशा प्रकारे ते ऍक्ट होतं नेमकं त्यांना म्हणायचं काय हे आपण नेक्स्ट बघू. आपल्याकडे जो फर्स्ट त्यांनी आता स्टेटमेंट बघितलं होतं वाचलं होतं आपण रीड आउट केलं होतं, त्याच्यामध्ये जो पहिला तुम्हाला जो मॉलिक्यूल दिलेला आहे हा मॉलिक्यूल बघा कशा प्रकारे आहे. तर हा लिक्विड सरफेस आहे या ठिकाणी आपल्याला, आणि लिक्विड सरफेसच्या अंदर आपण एक मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे. तो टोटली लिक्विड सरफेसच्या अंदर आहे तो. मग लिक्विड सरफेसच्या अंदर आहे म्हणजे काय तर याच्या चारी साईडनं किंवा सगळीकडेच ऑल साईड समजू शकतो आपण या ठिकाणी. या ठिकाणी सुद्धा सेम, जर वॉटर लिक्विड घेतलं असेल मी तर या साईडनं सुद्धा वॉटर आहे, याच्या या साईडनं सुद्धा वॉटर आहे, याच्या या साईडनं सुद्धा वॉटर, आणि या साईडनं म्हणजे काय ऑल साईडनं काय आहे तर वॉटरच आहे. म्हणजे काय तर याला प्रत्येक वेळेस काय होतं जसं हा फोर्स इकडे याच्या आउटवर्ड खिचत आहे या ठिकाणी, तर सगळीकडे खिचणारा कोण आहे याला या ठिकाणी? यस, तर सेम मॉलिक्यूल आहे. बरोबर आहे, जे मॉलिक्यूल हा ए मॉलिक्यूल ज्या लिक्विडचा आहे सेम मॉलिक्यूल त्याच्या अदर साईडनं आहे आणि सेम त्याला खिचत आहे. म्हणून त्यामुळे काय होतं हे याच्यामध्ये काय असतं प्रॉपर बॉन्डिंग असतं, आणि लिक्विड काय असतं तर इक्वली अट्रॅक्ट होतं, म्हणून ते एकमेकाला चिपकून राहतं. म्हणजेच काय त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन ऍक्ट होतं. सेकंड या ठिकाणी दिलं तुम्हाला अ लिक्विड मॉलिक्यूल ॲट अ फ्री सरफेस ॲट अ पॉइंट बी. आता बी वरचा बघा हा जो लिक्विड मॉलिक्यूल आपल्याला दिला या ठिकाणी तर बी लिक्विड वाला डज नॉट हॅव लिक्विड मॉलिक्यूल अबाउट इट टू पुल देम आउटवर्ड. बघा आता जे लिक्विड मॉलिक्यूल आहे यातला अर्धा जो आहे हाफ हाफ कुठे गेला या फ्लुइड मध्ये गेलेला आहे, आणि हाफ कुठे आहे तो ऍक्च्युली तो वरती आहे, म्हणजे वरती नाही ऍक्च्युली म्हणजे म्हणजे अर्धा म्हणू शकतो आपण या ठिकाणी. सो दॅट द फ्री सरफेस मॉलिक्यूल ट्राय टू मूव्ह टुवर्ड द सेंटर बाय डाऊनवर्ड फोर्स. आता हा जो एकदम मॉलिक्यूल जो टॉपवरचा असतो टॉपवरच्या मॉलिक्यूलला काय आहे तर त्याच्या डाऊनवर्ड साईडनंच त्याचे पार्टिकल्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी त्याचे अदर मॉलिक्यूल आहेत सेम फ्लुइडचे. पण वरच्या साईडनं कोणते मॉलिक्यूल आहे का? नाही, वरच्या साईडनं कोणते मॉलिक्यूल नाही आहे. त्याच्यामुळे याचा जो रिझल्टंट फोर्स आहे हा रिझल्टंट फोर्स कोणता आहे तर तो डाऊनवर्ड फोर्सच लाईल. म्हणजेच काय करेल ते त्याचे डाऊनवर्ड जे त्याला मॉलिक्यूल असतात ते या बी मॉलिक्यूलला काय करतील एकमेकाला अट्रॅक्ट करतील. म्हणजे याच्यामध्ये काय या ठिकाणी सरफेस टेन्शन ऑटोमॅटिकली ऍक्ट होईल किंवा तो क्रिएट होईल. तर या ठिकाणी परत दिलेला आहे सरफेस टेन्शन ऑफ व्हॅल्यूज व्हेन इट इज, हे कॅन नॉट नाही आहे, कॉन्टॅक्ट इन कॉन्टॅक्ट विथ एअर. मग एअरमध्ये ज्यावेळेस कॉन्टॅक्ट असतो सरफेस मॉलिक्यूल त्यावेळेस किती असतं तर सरफेस टेन्शन 0.073 न्यूटन पर मीटर फॉर एअर वॉटर इंटरफेस. म्हणजे ज्यावेळेस आपण हा खालचं लिक्विड वॉटर घेतलं असेल आणि वरती कॉन्टॅक्ट असेल एअर, तर एअर वॉटर कॉन्टॅक्ट ज्यावेळेस आलं असेल त्यावेळेस सरफेस टेन्शन किती असेल तर 0.073 न्यूटन पर मीटर. आणि ज्यावेळेस काय असेल एअर मर्क्युरी इंटरफेस असेल कोणाचा एअर आणि मर्क्युरीचा, त्यावेळेस सरफेस टेन्शन किती असेल त्यावेळेस सरफेस टेन्शन असेल 0.480 न्यूटन पर मीटर.
आता आपल्याला कॅपिलरी राईज बघायचं आहे. कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉईल असं दोन्ही सुद्धा गोष्टी आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर आपण काय करू, एक लिक्विड गेलं, लिक्विड कोणतं कन्सिडर केलं आपण, वॉटर लिक्विड कन्सिडर केलेलं आहे आणि या वॉटर लिक्विडमध्ये काय केलं आपण, एक ट्यूब इन्सर्ट केलेली आहे. बरोबर आहे. काय केलं आपण याच्या ठिकाणी, तर ट्यूब इन्सर्ट केलेलं आहे. तर ट्यूब जी इन्सर्ट केली आपण, तर आपल्याला जर कॅपिलरी फिनॉमिना पाहायचा असेल तर या ठिकाणी कंडिशन आहे की, लक्षात ठेवा कंडिशन एमसीक्यू मध्ये तुम्हाला बनू शकतो टू यस काय म्हणू शकतो आपल्या ठिकाणी, तर टू नो द or to get the capillary action, okay, the diameter of the tube काय असलं पाहिजे नेहमीच, d is less than 6 mm. तर 6 mm पेक्षा तुम्हाला त्याची डायमीटर कमी असायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी तुम्हाला सरफेस टेन्शन किंवा कॅपिलरी राईज तुम्हाला पाहायला मिळेल किंवा कॅपिलरी फॉल तुम्हाला पाहायला मिळेल. नाही तर भेटणार नाही. जास्त मोठी डायमीटर घेतली तुम्ही तर तुम्हाला ही ऍक्शन किंवा ही तुम्हाला फिनॉमिना पाहायला भेटणार नाही. त्यामुळे आपण ग्लासची डायमीटर जी केलेली आहे ही रेस्ट्रिक्ट केलेली आहे. किती रेस्ट्रिक्ट केलेली आहे, यस, d लेस दॅन 6 mm. ठीक आहे. तर आपण डायमीटर घेतलेले आणि याच्यामध्ये जेव्हा ही ट्यूब इन्सर्ट केली या लिक्विड सर्फेसमध्ये वॉटरमध्ये, तर काय होईल, याच्यामध्ये हे लिक्विड या ठिकाणी राईज झालेलं आहे आणि किती राईज झालं आहे, तर एच एवढ्या हाईटनं राईज झालेलं आहे. यालाच म्हणतात कॅपिलरी राईज. काय म्हणतात याला, यस, कॅपिलरी राईज. तर तो राईज झालेला आहे. किती राईज झालेला, तर एच एवढ्या हाईटनं तो राईज झालेला आहे. मग या ठिकाणी काय होतं, तो सरफेस टेन्शन या ठिकाणी याच्यामध्ये ऍड झालेला आहे. तर सरफेस टेन्शन कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये दिलेला आहे, तर ग्लास ट्यूब, बरोबर आहे, ग्लास ट्यूब आणि हा वॉटर सरफेस याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आलेला आहे. आणि ग्लास ट्यूब आणि वॉटर ज्यावेळेस त्याचा कॉन्टॅक्ट येतो या ठिकाणी, त्याच्यामध्ये अँगल जो बनला आहे, तर अँगल किती आहे या ठिकाणी, थिटा एवढा अँगल आहे. दोन्ही साईडनं काय थिटा एवढा अँगल आहे. आणि हे जे झालेलं या ठिकाणी, तर या डायरेक्शनला म्हणजे इन्क्लाइन सरफेसला काय केलं आपण या ठिकाणी, तर सरफेस टेन्शन ऍक्ट झालेलं, दॅट इज द सिग्मा ऍक्ट झालेला आहे. आता हा इन्क्लाइन फोर्स आहे, आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलेलो आहे की इन्क्लाइन फोर्स आपण रिझॉल्व्ह करू शकत नाही. तर आपल्याला काय रिझॉल्व्ह करावं लागतं या ठिकाणी, येस, याचे दोन कंपोनंट काढावं लागतात. तर कंपोनंट ड्रॉ करताना याच्याला एक व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा कोणता तर हॉरिझॉन्टल कंपोनंट, अशा प्रकारे आपण या ठिकाणी ड्रॉ करतो. तर हा अँगल असतो, हा अँगल थिटा घेतो, म्हणजे हा झाला ऍडजस्टंट, म्हणजे हा झाला आपल्याला सिग्मा कॉस थिटा. म्हणजे ही जे काही व्हर्टिकली या ठिकाणी राईज झालेला आहे, याला बॅलन्स करणार कोणता कंपोनंट असेल, तर सिग्मा कॉस थिटा हा कंपोनंट असेल. तर आपल्याला सिग्मा कॉस थिटा हे लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी. एच कॅपिलरी राईज असते, आपण एच ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत, ते सुद्धा लक्षात ठेवायचे आपल्याला. आणि डायमीटर किती असेल, तर ग्लास ट्यूबची डायमीटर असते d लेस दॅन 6 mm. क्लिअर. नेक्स्ट राईज बघितला या ठिकाणी. ओके, या सगळ्या आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. आता एक्सप्रेशन फॉर द कॅपिलरी राईज, एक्सप्रेशन फॉर द कॅपिलरी राईज. सो लेट एच बी द कॅपिलरी राईज ऑर फॉल. ओके, राईज आणि फॉल कोणी होऊ शकतं, समजा आपण फक्त राईज बघतो या ठिकाणी. इन अ ट्यूब ऑफ डायमीटर d सेंटर सरफेस टेन्शन फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन. ओके, अपवर्ड डायरेक्शनला आपण कन्सिडर केलेलं आहे. मग या ठिकाणी हा जो फोर्स असतो, ओके, हा जो फोर्स असतो, तर सिम्पली ज्या ठिकाणी बघा आपण जो स्ट्रेस कन्सिडर करतो, ओके, तर तिथं स्ट्रेस इज इक्वल टू काय असतं, फोर्स अपॉन द एरिया. त्याच टाईपमध्ये सिम्युलेट म्हणू शकतो आपण त्याला. तर फोर्स इज इक्वल टू काय, स्ट्रेस इंटू काय, तर ठिकाणी एरिया. तर थोडं मी एरिया इंटू स्ट्रेस लिहितो. मग काय झालं या ठिकाणी, एरिया याचं घेतात पाय डी, ग्लासचा एरिया म्हणू शकतो आपण या ठिकाणी, सर्कम्फरन्स ऑफ द, नंतर काय तर सिग्मा. तर सिग्मा कोणता घेणार, स्ट्रेस या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंट घ्यायचा आहे. तर व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे काय, तर सिग्मा कॉस ऑफ थिटा. ओके, तर आपल्याला लक्षात ठेवायचं की या ठिकाणी तो जो सरफेस टेन्शनचा जो फोर्स ऍक्ट होतो, सरफेस टेन्शनचा फोर्स जो ऍक्ट होतो, हा फोर्स पी इज इक्वल टू किती असतं, तर पाय डी सिग्मा कॉस ऑफ थिटा. किती असतं ते, पाय डी सिग्मा कॉस ऑफ थिटा. क्लिअर. हा झाला सरफेस टेन्शनचा फोर्स. आणि सरफेस टेन्शनचा फोर्स कोणाला बॅलन्स करतं, तर तो बॅलन्स कोणाला करतं, जे वॉटर असतं किंवा जे काही आपण लिक्विड घेऊ त्या लिक्विडच्या वेटला बॅलन्स करतं. आता वेट कसा काढणार, तर वेट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय फॉर्म्युला आहे, यस, वेट डेन्सिटी. ओके, वेट डेन्सिटी, स्पेसिफिक वेट, वेट डेन्सिटी इज इक्वल टू काय, वेट पर युनिट व्हॉल्यूम. तर आपल्याला काय पाहिजे, वेट पाहिजे. सो देअरफॉर वेट इज इक्वल टू काय, व्हॉल्यूम इंटू काय तर या ठिकाणी याच्याली, ओके, वेट डेन्सिटी. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कसा काढणार, तर एरिया म्हणजे काय तर पाय बाय 4 इंटू डायमीटरचा स्क्वेअर, तर इथं एरिया इंटू काय तर हाईट, हे झालं आपल्याचं व्हॉल्यूम. त्या ग्लास ट्यूबचं व्हॉल्यूम झालं पाय बाय 4 डायमीटरचा स्क्वेअर इंटू एच हाईट कॅपिलरी राईज, आणि इंटू काय तर गॅमा वेट डेन्सिटी ऑफ वॉटर ॲज इट इज. क्लिअर. आता आपल्याकडे दोन फोर्स आलेला आहे या ठिकाणी, वेट आणि काय दुसरं काय, सरफेस टेन्शन फोर्स. मग या ठिकाणी दिलेलं आहे, अंडर द इक्विलिब्रियम द वेट ऑफ द लिक्विड, बघा, वेट ऑफ द लिक्विड विल बी
weight of the liquid in column will be balanced by the surface tension force. कोण बॅलन्स करता येतं? सरफेस टेन्शन. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढं काही त्या कॅपिलरी राईज मध्ये वॉटर किंवा लिक्विड जे काय राईज होईल त्या राईजला कोण बॅलन्स करतंय? तर सरफेस टेन्शन फोर्स बॅलन्स करतंय. कोण बॅलन्स करतंय? सरफेस टेन्शन फोर्स बॅलन्स करतंय. मग वेट ऑफ द लिक्विड किती आहे? π/4 डायमीटरचा स्क्वेअर h इंटू गॅमा आणि हे काय तर पाय डी सिग्मा कॉस थिटा. आता आपल्याला काय पाहिजे? फक्त h पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? h पाहिजे. तर h इकडे ठेवला आपण या ठिकाणी आणि बाकी सगळे इकडे ट्रान्सफर केलं. तर पाय डी सिग्मा कॉस थिटा. ओके, तर या साईडचं काय तर हा पाय आणि हा पाय एकमेकाला कॅन्सल झाला, बरोबर आहे. नंतर इथं डीचा स्क्वेअर होता, या ठिकाणी सिम्पली डी आहे, तर हे सुद्धा एकमेकाला कॅन्सल झालं या ठिकाणी. फक्त काय राहतं? एक डी राहिला या ठिकाणी. ओके, हा न्यूमिरेटरला होता, हा इकडे घेताना डिनोमिनेटरला, हे गॅमा न्यूमिरेटरला होतं, इकडे घेताना डिनोमिनेटरला आणि हे सिग्मा कॉस थिटा ॲज इट इज जसच्या तसंच. तर कॅपिलरी राईजचा आपला जर फॉर्म्युला विचारला, फॉर्म्युला पार्ट पाहिजे आपला आणि एमसीक्यू मध्ये 100% अशा प्रकारचेच क्वेश्चन तुम्हाला बनणार आहे. एच इज व्हॉट इज द कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला काय असेल? एच इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस थिटा गॅमा इंटू डी. क्लिअर. नंतर आता जो हा थिटा असतो, थिटाला काय म्हणतो आपण या ठिकाणी? ओके, थिटा म्हणजे काय? तर जे लिक्विड सरफेस आहे का कॉन्टॅक्ट अँगल असतो तो ऍक्च्युली. सो फॉर प्युअर वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास अँड एअर दॅट इज द थिटा इज इक्वल टू किती असतं? 0. हे सुद्धा तुमच्या पाठ पाहिजे. ओके, हे सुद्धा तुमच्या पाठ पाहिजे. म्हणजे काय? ज्या वेळेस आपण जो लिक्विड असतो हा कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो? क्लीन ग्लासच्या. त्यावेळेस अँगल जो असतो हा थिटा इज इक्वल टू किती असतो? 0 असतो. किती असतो? थिटा इज इक्वल टू 0 असतो. मग कॉस 0 बरोबर आहे. काय असतं? कॉस जो असतो हा कॉस 0 तुम्ही करून बघा, तर कॉस 0 असतो 1. कॉस 0 किती असतो? 1. म्हणजेच काय राहिल्या ठिकाणी 4 सिग्मा गॅमा अपॉन द डी. काय राहिल्या ठिकाणी 4 सिग्मा गॅमा अपॉन द डी. नंतर फॉर मर्क्युरी अँड ग्लास असेल, जर आपण लिक्विड जे घेतो आपण हे लिक्विड कोणतं घेणार या ठिकाणी? तर मर्क्युरी घेणार. कोणतं लिक्विड घेणार? मर्क्युरी घेणार. आणि ग्लास याच्यामधला जो अँगल असतो त्या अँगल काय असतो या ठिकाणी? यस, थिटा इज इक्वल टू 140. थिटा इज इक्वल टू 140 डिग्री. तर हे लक्षात ठेवा, हे अँगल सुद्धा लक्षात ठेवा. वॉटर आणि क्लीन ग्लास मधला अँगल 0 असतो आणि मर्क्युरी आणि ग्लास मधला अँगल काय असतो? तर 140. एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं या ठिकाणी. न्यूमेरिकल खूप इझी आहे या ठिकाणी. तर न्यूमेरिकल आपण बघून घेऊ. इफ 5 mm, बघा न्यूमेरिकल असं प्रॉपरली काय दिलं तुम्हाला? इफ 5 mm phi glass tube is immersed in a water and contact angle is 5 degree. बघा डायमीटर ऑफ द ट्यूब 5 mm दिलं आहे आणि कॉन्टॅक्ट अँगल तुम्हाला दिलेला आहे 5 डिग्री. फाइंड द कॅपिलरी राईज. आपल्याला काय फाइंड करायचं? कॅपिलरी राईज. कॅपिलरी राईज म्हणजे काय? तर एच. टेक द सरफेस टेन्शन फॉर वॉटर ॲज 0.074 न्यूटन पर मीटर. सरफेस टेन्शन किती आहे? तर 0.074 न्यूटन पर मीटर. तर आपण डायग्राम ड्रॉ केली आपण या ठिकाणी. एक कंटेनर घेतलं, याच्यामध्ये आपण लिक्विड टाकलेलं आहे. लिक्विड कोणतं आपल्याला सांगितलं या ठिकाणी? यस, सरफेस टेन्शन फॉर द वॉटर. म्हणजे लिक्विड कोणतं या ठिकाणी याच्यामध्ये गेलेलं? तर लिक्विड आपलं या ठिकाणी वॉटर. नेक्स्ट, तर डायमीटर ऑफ द ट्यूब 5 mm आणि कॅपिलरी राईज एच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे एच जे आहे आपल्याला एच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला गिवन डाटा काय दिला? गिवन डाटा फर्स्ट दिले तुम्हाला या ठिकाणी. So write down here given data. So diameter of the tube, glass tube, D is equal to किती दिले तुम्हाला? 5 mm. आता 5 mm म्हणजे काय? तर याला मीटर मध्ये घ्यायचं असेल तर 5/1000 करावं लागेल. म्हणजेच काय लिहू शकतो या ठिकाणी आपण? 5 divided by 10 raised to the power 3. आणि हे खाली न्यूमरेटरला असल्यानंतर प्लस होतं, वर गेल्यानंतर काय? तर मायनस. सो हे आपलं येईल 5 into 10 raised to the power -3 मीटर. ओके, तर आपण अशा प्रकारे या ठिकाणी याचं आपण मीटर मध्ये कन्वर्शन केलेलं आहे. नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला? तर आपल्याला दिलेलं कॉन्टॅक्ट अँगल. कॉन्टॅक्ट अँगल. सो कॉन्टॅक्ट अँगल म्हणजे काय? तर थिटा आणि तो दिलेला आपल्याला किती? यस, 5 डिग्री. नंतर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर सिग्मा इज इक्वल टू किती दिले आपल्याला? यस, 0.074 न्यूटन पर मीटर. मग आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे कॅपिलरी राईजचा. सो देअरफॉर कॅपिलरी
rise, that is H is equal to 4 sigma cos of theta divided by gamma d. मग या ठिकाणी आपण याच्या व्हॅल्यू पुट करू. 4 इंटू सिग्मा किती आहे 0.074. ओके, नंतर काय इंटू काय तर परत कॉस किती आहे 5 डिग्री, सो कॉस 5 डिग्री डिवाइडेड बाय गॅमा किती आहे. आता बघा या ठिकाणी गॅमाची व्हॅल्यू लक्षात ठेवायची तुम्हाला. या ठिकाणी गॅमा जे आहे तर गॅमा कशामध्ये घेतो आपण ते महत्त्वाचं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी जिथे दिले तुम्हाला आन्सर हे या ठिकाणी चुकलेलं आहे थोडंसं. हे जे तुम्हाला दिलेलं आहे तर बघा सरफेस टेन्शन कशामध्ये न्यूटन पर मीटरमध्ये. म्हणजे आपल्याला गॅमा ऑफ द वॉटर जर घ्यायचं असेल तुम्हाला तर हे 9810 हे कशामध्ये असतं न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये. आणि तेच गॅमा वॉटर जर आपण घेतलं 9.81 हे कशामध्ये गेलं किलो न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये. तर हे थोडं लक्षात ठेवा या ठिकाणी. तर आपण सरफेस टेन्शन कशामध्ये घेतलेलं आहे न्यूटन पर मीटरमध्ये. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू सुद्धा कशामध्ये घ्यायला लागेल न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये. म्हणजे काय तर 9810 आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. ते टेक्मॅक्समध्ये थोडंसं करेक्शन आहे या ठिकाणी, हे करेक्शन करून घ्या तुम्ही. तर आन्सर या ठिकाणी 9810. ओके, तर हे थोडंसं करेक्शन आहे आपलं. 9810 घेतलं आपण. बाकी नंतर काय तर डी किती आहे आपल्यासाठी यस डी किती आहे 5 इंटू 10⁻⁻³ क्लिअर 5 इंटू 10⁻⁻³ तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 1 बाय 1 लिहू शकतो. याला सॉल्व्ह केला आपण. सो एच इज इक्वल टू याला सॉल्व्ह करून घ्यायचं आपल्याला कॅल्सीमध्ये. सो दिस कम्स टू 6.01 इंटू 10⁻⁻³ मीटर. ओके, आणि कोणाच्या याच्यामध्ये तर आपण हे असते काय तर वॉटरमध्ये दिलेलं तर मीटर ऑफ वॉटर. अशा प्रकारे आपण याचं कॅपिलरी राईज फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला सिंपल MCQ मध्ये स्मॉल एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कॅपिलरी राईज. कॅपिलरी फॉल जर विचारलं तुम्हाला सेम न्यूमेरिकल येतील तुम्हाला. या ठिकाणी फक्त काय थिटा चेंज झाला, आन्सर जर तुमचं निगेटिव्ह मध्ये गेलं तर तुमचं काय असतं या ठिकाणी कॅपिलरी फॉल असते. हे काय आपल्या या ठिकाणी कॅपिलरी राईज.